प्रयत्न सुरू आहे. कोणाचा दबाव काल देखील मरीन ड्राईव्हमध्ये गुन्हा दाखल नाही झाला, इथे देखील दाखल नाही झाला. तुम्ही जसं म्हटलं की दबाव आहे आणि कुणाला तरी वाचवण्याचं कोण आहे? VSR कंपनी जी आहे त्याचे जे मालक आहेत ते अनेक सत्तेत असणाऱ्या मोठ्या नेत्यांच्या जवळचे आहेत. रोहित सिंग हा जो डायरेक्टर आहे त्याच्या लग्नासाठी महाराष्ट्रातून फार मोठा नेता लग्नाला गेला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा त्याच्या लग्नाला तिथे गेले होते. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची एक कुठली ती व्यक्तिगत फायनान्सची कंपनी NBFC, त्या कंपनीने VSR ला तिथे निधी दिला. मध्य प्रदेशची एक वेगळी कंपनी आहे, त्यांनी सुद्धा VSR ला मदत केली आहे. महाराष्ट्रातले अनेक लोक संलग्न आहेत. VSR ला का वाचवण्याचा प्रयत्न होतो हे आम्हाला कळत आहे. दुसरं, दादांना म्हणजे ते लेअर जेट नावाचं विमान हे खराब होतं, हे तिथं DGC आता सांगते. मग हे खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं गेलं का चुकून दिलं गेलं, असाही प्रश्न आता आम्हाला त्या ठिकाणी पडायला लागलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना कुठंतरी कोणाचा तरी मोठ्या व्यक्तीचा हा हात आहे. आणि FIR हा ऍक्सिडेंटवर होतोय, हा FIR ऍक्सिडेंटवर होतोय. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर करा, FIR नाही, इन्व्हेस्टिगेशन. FIR तर झालाच नाही, इन्व्हेस्टिगेशन ऍक्सिडेंटवर होतोय. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर पण करा आणि घातपातावर म्हणजे क्रिमिनल अँगल आहे का हे सुद्धा तिथं बघा. पण हे यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडनं मान्य केलं जात नाही, म्हणून FIR होत नाही. म्हणजे कोणा ना कोणातरी मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका काय असणार आहे? बघा, मला असं कळालेलं आहे की आपण FIR व्हावा हे जे आपलं स्टेटमेंट आहे ते माझं स्टेटमेंट आहे, युगेंद्रचं स्टेटमेंट आहे, इथं असणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं स्टेटमेंट आहे, लोकांचं स्टेटमेंट आहे, लोकांनी सह्या केल्यात. पण फक्त कदाचित एक बातमी कुठेतरी लागली की याच्या माध्यमातून आम्ही होम मिनिस्टर यांचा राजीनामा मागतोय, असं अजिबात नाही. याच्यातून आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला राजकारण करायचंच नाही. करायचं असलं असतं तर आम्ही करू शकलो असतो. या मागे सगळ्यांनी ज्या सह्या केलेल्या आहेत त्या सह्या कशासाठी आहेत तर आमच्या अजितदादांचा जो घातपात त्या ठिकाणी झालाय ना, त्या ऍक्सिडेंट झालेला आहे. आमच्या काकांचा मृत्यू त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आमचे लाडके दादा जे आम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांच्याबद्दलचा FIR घेण्यात यावा, या स्टेटमेंटवर या सर्व नागरिकांनी, त्यांच्या प्रेमी लोकांनी तिथं सह्या केलेल्या आहेत. आणि इथं बघा, इथं लोक स्वइच्छेने आलेत, सगळे वकील आलेत. वकील तिथं 2 तास आर्ग्यू करत होते की नाही तुम्हाला FIR घ्यावा लागेल. अहो, आम्ही 4 पुस्तकं तिथं वाचलीत आज 2 तासामध्ये, तरी सुद्धा पोलीस काय आमचा FIR घेत नाही. हा कुठंतरी दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यावर, अजितदादांवर अन्याय त्या ठिकाणी आहे. जर दादा इतके अनेक मोठ्या लोकांचे मित्र होते तर मग त्या मित्रांनी याच्यात लक्ष घालून FIR करायला काय हरकत आहे? मग एवढ्या मोठ्या नेत्याचा FIR होत नसेल तर उद्या जर आम्हाला कोणाला काय झालं तर आमच्याबद्दल काय होणार? उद्या जाऊन जर सामान्य लोकांना काय झालं तर सामान्य लोकांचं काय होणार? अहो, काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली 160, उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा FIR झाला. आणि दादांच्या बाबतीत FIR होऊ शकत नाही. अरे कसला न्याय? हा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला अधिकार आहे. हा आम्हाला तिथं BNSS ऍक्टली त्या ठिकाणी दिलेला अधिकार आहे. आणि मग हे होता सुद्धा जर FIR होत नसेल तर याच्या मागे काळं बेरं नाही का असा प्रश्न आपला निर्माण होणार नाही का? मोठ्या व्यक्तीचा दबाव आहे असं म्हणतात. तो सरकारमधला आहे की सरकारमधलं बाहेर आहे, म्हणजे केंद्र सरकारमधला की राज्य सरकारमधलं? मी एवढंच म्हणेल, कुणाचा तरी दबाव आहे. नाही तर पोलीस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी या पोलीस काही अधिकाऱ्यांचं तिथं आलं होतं जेव्हा अंत्यविधी झाला होता. आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना काही गोष्टी सांगत होतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरनं आम्हाला जाणवत होतं की आम्ही जे बोलतोय ते खरंय. पण तरी सुद्धा यांचा पेन FIR कडे त्या ठिकाणी वळत नाही. त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणते. आता CID हे ऍक्सिडेंटवर तिथं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आणि ऍक्सिडेंटचा जो दाखला आहे तो झाल्यानंतर सुद्धा FIR होऊ शकतो, पण केला जाऊ शकत नाही. कारण FIR मध्ये आम्ही म्हणतोय या लोकांवर लक्ष द्या. आणि हेच कदाचित सत्तेतल्या लोकांना, काही लोकांना हे नको असावं असं आपल्याला म्हणावं लागतं. अरे याच्या पुढे आम्ही काय करणार आहे? 1-1.5 तास युगेंद्र इथं असतील, नाही तर परत थोड्या वेळी येतील.
कारण आम्हाला त्यांनी 1-1.5 तासाचा वेळ मागितला. खरं तर मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं होतं 2 तास. मुंबईची घटना घडून 15 तास झाले तरी सुद्धा त्यांच्याकडनं आम्हाला अजून काही सांगितलं नाही आलं. त्यांचा अभ्यास काही पूर्ण झालेला नाही. 1-1.5 तास हे थांबा असं म्हणतायत, ते थांबतील, आम्ही थांबू. पण आता पुढे सीआयडी काय करते हे जाणून घेण्यासाठी आज दुपारी 3 वाजता पुण्यामध्ये सीआयडीचे जे हेड ऑफिस आहे तिथं जाऊन आम्ही दाद मागू की सहसा सामान्य लोकांना आणि कोणालाही सीआयडी कडे जाता येत नाही. पत्रकार परिषद घेते सीआयडी. ते योगायोग आहे. ती पत्रकार परिषद आम्ही सुद्धा ऐकतो. आम्हाला प्रश्न असेल आम्ही त्यांना प्रश्न विचारतो. आता आम्ही तिथं 3 वाजता 100% जाणार आणि काय त्यांचा तपास म्हणतोय हे जरासं आम्ही समजून घेतो. अपघाताच्या दिवशी एटीसी बारामतीतून ऑपरेट होत होतं. या बाबतीत अनऑफिशियली बोलणं झालेलं आहे. पण जी ऑफिशियल माहिती आणि तुमच्यासारख्या काही चांगल्या पत्रकारांनी सुद्धा या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. दादांच्या प्रेमापोटी ते इन्व्हेस्टिगेशन सुद्धा आम्हाला आलेलं आहे. 2 दिवसानंतर त्या बाबतीतली म्हणजे ब्लॅक बॉक्स आणि इतर गोष्टींबद्दल आम्ही एक वेगळी प्रेस तिथे घेणार आहोत. त्या मुद्द्यात त्या विषयावर आम्ही त्या ठिकाणी सांगू. अपघाताच्या दिवशी एटीसी बारामतीतून ऑपरेट झालं रोहित होतं पवार आणि ते पण खासगी कंपनी केलं. खासगी कंपनीने एटीसी ऑपरेट केलेलं होतं अपघाताच्या दिवशी. आणि मग ह्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली का? कारण एटीसीचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय टेक ऑफ झालं नाही. याच्या आधी मुख्यमंत्री सुद्धा जे लँड झाले असतील बारामती एअरपोर्टवर, मोठे मोठे व्यावसायिक लँड झाले असतील, अजितदादा अनेक वेळा लँड झालेले आहेत, तेव्हा सुद्धा इथं बारामतीमध्ये असणारी एटीसी ही प्रायव्हेटच आहे. आता जेव्हा आपण टेक ऑफ करतो तेव्हा पुणे एटीसी सुद्धा बोलावं लागतं. ती लायसन्स एटीसी आहे, ती एक गव्हर्नमेंटची एटीसी आहे. मग त्या एटीसीला ह्यांना सांगितलं नव्हतं का रे उडू नकोस, व्हिजिबिलिटी 3000च आहे. मग पुणे एटीसी मध्ये कोण असं होतं का त्यांनी नाही सांगितलं का? VSR कंपनीच्या पायलटली का नाही विचारलं? असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे रेकॉर्डिंग बारामती एटीसीचं हे कुठेतरी सीआयडी का कुणीतरी ताब्यात घेतलं असं आम्हाला मिळालं का DGCA त्या बाबतीत काय येतं ट्रान्सक्रिप्ट आहे गेलं याचा पुरावा आमच्याकडे आहे तो आम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा दिली